मुंबई महानगर क्षेत्रात ना आरटीओचा रिक्षा आणि रिक्षा टॅक्सीचं बिल्ल देण्यात लय मोठा बघा झोल होतो. आता काय माहिती आहे का, रिक्षा टॅक्सी हा स्थानिकांचा व्यवसाय आहे, त्याला भाषेचं ज्ञान लागतं आणि महाराष्ट्राची ही मराठी भाषा आहे. पण गंमत काय आहे माहिती आहे का, तिथं पैसा बोलतोय, पैसा काम करतोय. एक साहेब इन्स्पेक्शन करताना 1000 रुपये एका साईजचे घेतात, 1,000 रुपये खातात आणि रिक्षाचं परमिट देतात. आता खरं वास्तविक भाषेचं ज्ञान आहे का नाही, त्याला भौगोलिक माहिती आहे का नाही, हे त्यांनी तपासायचंच असतं. 8-10 प्रश्न विचारायचे असतात, मराठीत ते विचारायचे असतात, मराठीत त्यांना उत्तरं द्यायची असतात आणि तेच प्रश्न त्या फाईलमधल्या एका कागदावरती त्यानं लिहायचं असतं आणि खाली सही करायची असते. पण इथं पैसा बोलतोय. आज UPवरनं यायचं, इथं लायसन काढायचं, बिहारवरनं यायचं, लायसन काढायचं आणि 3-4 हजार रुपये द्यायचे आणि खोटा 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला बनवायचा, तोही मुंबई शहरातनं. म्हणजे कागदपत्र नसताना इथं केवळ आरटीओच्यामुळं हा जोर चालतो बघा. आणि आरटीओवाल्यांना काय बी होऊन द्या, त्यांना पैसे खाण्याचाच मोठा रस आहे. खाजगी माणसं ठेवल्यात तिथं पैसे गोळा करायसाठी. प्रत्येक आरटीओमध्ये हाच बोंबाबोंब आहे बघा. शिवाय आणखीन दुसरा आरटीओवाल्यांचा एक मोठा धंदा चाललेला असतो, बिन टेस्ट घेता पक्की लायसन देतात बघा आणि 2,000 रुपये खातात, बिनधास्तपैकी खातात. मग असल्या अधिकाऱ्यांना काय हो, सर्वसामान्य लोकांनी आता मोबाईल चालू करायचा, मोबाईलमधनं व्हिडिओ बनवायचे आणि व्हायरल करायचे. जाऊ द्यात, कधीतरी ते जाणारच आहेत, त्यांच्या कर्माची फळं ते भोगतील. पण वाहतूक व्यवस्थेची वाट हे पैसे खाण्याच्या नादात यांनी लावलेले आहेत. रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय तर हा स्थानिकांचाच आहे. स्थानिकांनाच रिक्षाची परमिट द्यायची असतात. संपूर्ण चुकी ही आरटीओ अधिकाऱ्यांची आहे. इथं भ्रष्टाचार असल्यामुळे पैसे खातात, कुठलीही मौखिक परीक्षा घेत नाहीत, कागदपत्र बघितले नाहीत. नुसतं आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड घ्यायचं, एका साहेबांना 1000 रुपये घ्यायचं सहीला, दुसऱ्या साहेबांना 1000 रुपये घ्यायचं आणि पुन्हा एकानं 500 घ्यायचं, 2,500-3,000ची खालीवली करायची, रिक्षाचं परमिट द्यायचं. काही यांना पडलेलं नाही बघा. खाली पैसा 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 आरटीओवाल्यांना खाली दिसतो आणि पैसा आपल्या दररोजचा खिस्सा भरून घेऊन जायचं, हा त्यांचा राजरोजपणे आरटीओमध्ये धंदा चाललेला असतो. महाराष्ट्रातील मराठी जनतेनं आरटीओवाल्यांना जर दबाव टाकायचा असेल तर प्रत्येक आरटीओ कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करायचं, व्हिडिओ व्हायरल करायचे आणि लाच घालणारे जे अधिकारी आहेत ना, व्हिडिओमध्ये आले ना, त्यांच्या नोकऱ्या तर ह्या जाणारच बघा. घालवायच्याच आहेत नोकऱ्या गेल्याशिवाय मात्र हे अधिकारी सुधारणार नाहीत. पण रिक्षा परमिटमध्ये लय घोटाळा बघा. केवळ आरटीओच्या लाच खाण्यामुळं हा मोठा घोटाळा होतो. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.